नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC मंत्र या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण अतिशय महत्त्वाचा असा घटक डिस्कस करणार आहोत, पुरस्कार हा टॉपिक। आता मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण बघितलं, मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण जेव्हा राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षा याचं चालू घडामोडीचं जे ॲनालिसिस मागच्या 2 व्हिडिओमध्ये केलं होतं, त्यामध्ये आपल्याला काय लक्षात आलं होतं की असे काही टॉपिक आहेत ज्याच्यावरती आयोग सातत्याने प्रश्न विचारतो। 100% त्या टॉपिकवरती प्रश्न असतो, कुठलीही परीक्षा जरी घेतली तरी ते कुठले टॉपिक होते तर पुरस्कार हा टॉपिक असेल, शासकीय योजना हा टॉपिक असेल, क्रीडा घडामोडी हा टॉपिक असेल किंवा निधन वार्ता हा टॉपिक असेल। असे काही महत्त्वाचे टॉपिक आपण काढले होते। त्यातला पहिला टॉपिक आपण आज बघणार आहोत, पुरस्कार मधला पण हा पहिला व्हिडिओ आहे। पुरस्कार सिरीज मधले 2-3 व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत आपल्या MPSC मंत्र या चॅनलवरती। त्याच्यातला हा पहिला व्हिडिओ आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार। आता याच्यामध्ये एकूण महत्त्वाचे 4 पुरस्कार या ठिकाणी घेतलेले आहेत आपण। नोबेल पुरस्कार, मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार आणि रामन मॅग्सेसे पुरस्कार। हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अतिशय महत्त्वाचे 4 पुरस्कार आहेत। यावरती हमखास प्रश्न असतो, त्याच्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असा व्हिडिओ आहे, तुम्हाला त्याचा आगामी परीक्षांमध्ये नक्कीच फायदा होईल। ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे तो राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या पुरस्कारांवरती येणार आहे आणि त्यानंतर आपण उर्वरित पुरस्कार बघूयात, ठीक आहे। अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा 15वा अंक नुकताच प्रकाशित झालेला आहे। बऱ्याच लोकांनी तो घेतलेला आहे असेल, तुम्ही जर घेतला नसेल तर नक्की घ्या। 1 मार्च ते 30 जून ह्या 4 महिन्यांच्या घडामोडीचा आढावा या पुस्तकामध्ये घेण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे कोविड-19 बद्दल एकदम डिटेलमध्ये परीक्षाभिमुख माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये त्याचा फायदा होईल। तुम्हाला जर ऑनलाईन मागवायचं असेल हे पुस्तक तर simplifiedcart.com म्हणून आमची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरनं सुद्धा तुम्ही घरपोच आपल्या मिळेल तिथनं मागवू शकता, ठीक आहे। त्यानंतर पहिल्यांदा आपण नोबेल पुरस्कार बघूयात। या ठिकाणी फक्त फॅक्च्युअल डेटा आपण बघणार आहोत, फक्त तुम्हाला हे रिव्हिजनसाठी फायद्याचं ठरावं हा एवढाच उद्देश मागचा आहे। तर सुरुवातीला आपण नोबेल पुरस्कार विषयी माहिती घेऊयात। यामध्ये आता नोबेल पुरस्कार अतिशय महत्त्वाचा पुरस्कार आहे। तर याची स्थापना 1901 मध्ये झाली। तरी अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणामध्ये 1901 मध्ये या पुरस्काराची स्थापना झाली। आता अल्फ्रेड नोबेल हे स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ होते। जवळपास 355 पेटेंट त्यांच्या नावावर आहेत। त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो। 1901 मध्ये या पुरस्काराची स्थापना झाली। वितरण दरवर्षी 10 डिसेंबरला होतं, हे लक्षात घ्या। दरवर्षी 10 डिसेंबरला होतं। कुठं होतं? स्टॉकहोम येथे होतं, स्वीडनची ही राजधानी आहे। फक्त याला एक अपवाद आहे, शांततेच्या पुरस्काराचे वितरण मात्र ऑस्लो येथे होतं, ही नॉर्वेची राजधानी आहे। ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, पाठ करणं गरजेचं आहे। आता हा कुठलाही पुरस्कार घ्या किंवा कुठलीही जरी चालू घडामोडी असेल तर त्याचा एक स्टॅटिक पार्ट असतो, तो तुम्हाला पाठ असणं गरजेचंच आहे, तोंडपाठ असणं गरजेचंच आहे। त्याचप्रमाणे नोबेल पुरस्कारासंबंधित काही फॅक्ट्स आहेत किंवा जे स्टॅटिक भाग आहे, तर हा स्टॅटिक भाग आहे हा तुम्हाला माहीत असणं गरजेचंच आहे। दरवर्षी वेगळं पाठ करण्याची त्याची काही गरज नाही। तर एक लक्षात घ्या, 1901 मध्ये हा पुरस्काराची स्थापना झाली। दरवर्षी 10 डिसेंबरला दिला जातो। स्टॉकहोम या ठिकाणी त्याचं वितरण होतं, स्वीडनची राजधानी। नंतर शांततेचा पुरस्कार मात्र त्याचं वितरण ऑस्लो येथे होतं, ही नॉर्वेची राजधानी आहे। नंतर 1940 आणि 1942 मध्ये हा पुरस्कार दिला गेला नाही। हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही, ठीक आहे। हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही, एका वेळी जास्तीत जास्त 3 व्यक्तींनाच विभागून दिला जातो। त्याच्यानंतर सर्वात तरुण विजेते कोण आहे तर मलाला युसुफजाई। ह्या पाकिस्तानच्या मलाला युसुफजाई 17व्या वर्षी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला। कुठला नोबेल पुरस्कार तर 2014चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला। यांनी याच्यापूर्वी लॉरेन्स ब्रॅग हे फिजिक्समधील त्यांना पुरस्कार मिळाला होता। लॉरेन्स ब्रॅग यांचा त्यांनी विक्रम मोडलेला आहे, मलाला युसुफजाई। लॉरेन्स ब्रॅग हे याच्यापूर्वी सर्वात तरुण विजेते होते, 25 वर्ष वयाचे। त्याच्यानंतर आता सर्वात तरुण विजेते कोण आहेत तर मलाला युसुफजाई आहेत, 17 वर्ष वय त्यांचं होतं। म्हणजे ज्यावेळेस पुरस्कार त्यांना जाहीर झाला त्यावेळेस 17 वर्ष वय त्यांचं होतं। आता सर्वात वयोवृद्ध जर बघितलं तर यावर्षी सुद्धा एक रेकॉर्ड हा मोडलेला आहे, जॉन बी गुड इनफ यांनी।
97 वर्ष वय आहे. रसायनशास्त्रातील पुरस्कार 2019चा त्यांना मिळालेला आहे. यापूर्वी आर्थर आस्किन यांच्या नावे हा विक्रम होता की सर्वात वयोवृद्ध विजेता कोण, तर आर्थर आस्किन यांचा नावे तो विक्रम होता. 96 वर्ष वय गटात म्हणजे वय होतं त्यांचं. तर यावर्षी सर्वात वयोवृद्ध विजेता ठरलेला आहे जॉन बी गुड इनफ. ओके. नंतर महात्मा गांधींना एकूण 5 वेळा या पुरस्काराचं मानांकन मिळालेलं आहे. 1937, 38, 39 सलग 3 वर्ष मानांकन भेटलं. त्याच्यानंतर 47, 48 असं एकूण 5 वेळा महात्मा गांधीजींना मानांकन भेटल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आता 2019 पर्यंत एकूण 53 महिलांना हा पुरस्कार देण्यात आला. तर एकूण जे काही पुरस्कार देण्यात आले आतापर्यंत त्यापैकी एकूण महिला विजेत्या कितव्या होत्या, तर 53 महिला होत्या. 2दा पुरस्कार जिंकणारी एकमेव महिला आहे मेरी क्युरी. मेरी क्युरी यांना 2 वेळा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे आणि 2 वेळा पुरस्कार प्राप्त त्या एकमेव महिला आहेत. नंतर नोबेल पुरस्कार विजेती पहिली महिला कुठली असा जर प्रश्न आला तर त्याचंही उत्तर मेरी क्युरीच आहे. तर या ठिकाणी काही महत्त्वाचे फॅक्ट्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याची सुरुवात जी झाली ती 1901 मध्ये झाली. 10 डिसेंबरला याचं वितरण होतं. स्टॉकहोम या ठिकाणी स्वीडनची राजधानी या ठिकाणी याचं वितरण होतं. शांततेच्या नोबेल पुरस्काराचं वितरण मात्र ऑस्लो नॉर्वेची राजधानी या ठिकाणी होतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त एकाच वेळी जास्तीत जास्त 3 व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. सर्वात तरुण विजेती कोण आहेत, मलाला युसुफजई ह्या सर्वात तरुण आहेत. सर्वात वयोवृद्ध यावेळेस चेंज झालेला आहे, त्याच्यामुळं हे पॉइंट हा मुद्दा महत्त्वाचा आहे. जॉन बी गुड इनफ 97 वर्ष वय आहे त्यांचं. रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2019चा त्यांना मिळालेला आहे. महात्मा गांधीजींना 5 वेळा मानांकन भेटलं. आत्तापर्यंत 53 महिलांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर 2दा पुरस्कार जिंकणारी एकमेव महिला आहे म्हणजे मेरी क्युरी. नंतर नोबेल पुरस्कार विजेती पहिली महिला कोण आहे, मेरी क्युरी. ह्या गोष्टी तुम्हाला तोंडपाठ असणं या नोबेल पुरस्कारामध्ये गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात एकापेक्षा जास्त वेळा नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या संस्था. म्हणजे एकापेक्षा जास्त वेळा नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या संस्था कुठल्या आहेत, तर 2 संस्था आहेत. रेड क्रॉस सोसायटी आणि UNHCR. ठीक आहे. तर रेड क्रॉसला 3 वेळा पुरस्कार भेटलेला आहे. 1917, 1944 आणि 1963 आणि UNHCRला 1954 आणि 1980 असं 2 वेळा पुरस्कार मिळालेला आहे. आणि एकापेक्षा जास्त वेळा नोबेल पुरस्कार जिंकणारे व्यक्ती जर बघितले आपण तर मेरी क्युरी आता मागाशीच बघितलं 2 वेळा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत आणि नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. हे मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलेलं आहे. तर मेरी क्युरी यांना भौतिकशास्त्रामध्ये 1903ला पुरस्कार मिळालेला आहे आणि रसायनशास्त्रामध्ये 1911ला असं 2 वेळा त्यांना पुरस्कार मिळाला. जॉन बार्डिन यांना भौतिकशास्त्रात 2 वेळा पुरस्कार मिळाला 1956 आणि 1972ला. नंतर लिनस पॉलिंग यांना रसायनशास्त्रात 1954ला पुरस्कार मिळाला आणि शांततेमध्ये 1962 मध्ये पुरस्कार मिळालेला आहे. नंतर फ्रेडरिक संगेर यांना रसायनशास्त्रामध्ये 2 वेळा पुरस्कार मिळालेला आहे 1958 आणि 1980. तर एकापेक्षा जास्त वेळा नोबेल पुरस्कार जिंकणारे व्यक्ती किती आहेत, 4 व्यक्ती आहेत. मेरी क्युरी, जॉन बार्डिन, लिनस पॉलिंग आणि फ्रेडरिक सेंगर. नंतर केवळ 2 व्यक्तींना मरणोत्तर पुरस्कार दिलेला आहे. हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचं निधन झाल्याचं बातमी नोबेल कमिटीला कळालेली आहे. ठीक आहे. तर एरिक एक्सेल कार्लफेल्ट हे स्वीडन कवी होते. त्यांना 1931ला साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. डॅग हॅमरशोल्ड यांना युनोचे माजी सरचिटणीस होते किंवा महासंचालक होते. त्यांना 1961चा शांततेचा पुरस्कार मिळालेला आहे. आता नोबेल पुरस्कार विजेत्या भारतीयांचं जर बघितलं तर एकूण 10 जणांना आतापर्यंत पुरस्कार मिळालेला आहे. 2019 मध्ये अभिजित बॅनर्जी यांना पुरस्कार मिळाला. त्याच्यामुळं खूप महत्त्वाचं आहे अभिजित बॅनर्जींना कुठला पुरस्कार मिळाला, कुठल्या क्षेत्रातला पुरस्कार मिळाला, त्यांच्याबद्दल माहिती बघणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. ते पुढं आपण बघूयात. आता नोबेल पुरस्कार विजेते भारतीय जर बघितले तर त्याच्यामध्ये एकूण 10 जणांना हा पुरस्कार मिळाला आहे. 10 भारतीयांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर पहिलं रवींद्रनाथ टागोर यांना 1913 मध्ये साहित्याचा पुरस्कार मिळालेला आहे. नंतर चंद्रशेखर वेंकटरामन यांना 1930ला भौतिकशास्त्र या विषयातील पुरस्कार मिळालेला आहे.
त्यानंतर कोण आहे, हरिगोविंद खुराना यांना 1968चा पुरस्कार मिळालेला आहे वैद्यकशास्त्र या विषयामध्ये. मदर टेरेसा यांना 1979ला शांततेचा पुरस्कार मिळालेला आहे. नंतर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना 1983चा भौतिकशास्त्रातील पुरस्कार मिळालेला आहे. नंतर डॉक्टर अमर्त्य सेन यांना 1998मध्ये अर्थशास्त्र या विषयातील पुरस्कार मिळालेला आहे. V.S. नायपॉल यांना 2001मध्ये साहित्य क्षेत्रातील पुरस्कार मिळालेला आहे. वेंकटरामन रामकृष्णन 2009मध्ये रसायनशास्त्रातला पुरस्कार मिळालेला आहे. नंतर कैलास सत्यार्थी यांना 2014मध्ये शांतता. आता मागच्या ह्याच्यामध्ये जे बघितले आपण, मलाला युसुफझाई सोबतच शांततेचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, कैलास सत्यार्थी यांना दोघांना विभागून हा पुरस्कार देण्यात आला होता. नंतर आत्ता यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी 2019चा नोबेल पुरस्कार, अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार अभिजित बॅनर्जी यांना मिळालेला आहे. त्यामुळे एकूण 10 व्यक्तींना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यामुळं ते 10 व्यक्ती कोणत्या वर्षामध्ये त्यांना पुरस्कार मिळाला आणि कोणत्या विषयासाठी पुरस्कार मिळाला या संबंधी जोड्या लावा ह्या टाईपचा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळं हा तक्तासुद्धा तुमचा तोंडपाठ असणं तेवढंच गरजेचं आहे. आता नोबेल पुरस्काराविषयी इतर फॅक्ट जर आपण या ठिकाणी बघितलं तर एकूण आतापर्यंत 597 लोकांना हा पुरस्कार मिळालेला आहे. एवढा महत्त्वाचा हा तक्ता नाही आहे, फक्त तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी देण्यात आलेले आहे. 1901 ते 2019 दरम्यान एकूण 597 जणांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यामध्ये ही विभागणी दिलेली आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण पहिल्यांदा 2019चे पुरस्कार विजेते बघूयात, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार बघायचा आहे. अर्थशास्त्रातील यावर्षीचा म्हणजे 2019चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार यासाठी महत्त्वाचा आहे की एका भारतीय व्यक्तीला तो पुरस्कार भेटलेला आहे, भारतीय वंशाच्या व्यक्तीला हा पुरस्कार भेटलेला आहे. त्याच्यामुळं राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये किंवा कंबाईन ग्रुप बीच्या पूर्वपरीक्षेमध्ये यावर प्रश्न येण्याची खूप दाट शक्यता आहे. त्याच्यामुळं याच्याशी संबंधित जे काही मुद्दे असतील सगळे तुम्ही माहिती करून घेणं, तोंडपाठ करणं किंवा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर एकूण 3 जणांना हा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. अभिजित बॅनर्जी भारतीय अमेरिकन व्यक्ती आहेत, ते भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत. इस्टर डफ्लो ह्या फ्रेंच अमेरिकन आहेत, अभिजित बॅनर्जी यांच्याच त्या पत्नी आहेत. आणि मायकल क्रेमर हे अमेरिकन व्यक्ती आहेत. एकूण 3 जणांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारावरती मागच्या वर्षीसुद्धा प्रश्न होता, यावर्षीसुद्धा येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळं हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर त्यांना पुरस्कार कशासाठी भेटलेला आहे तर जागतिक दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रायोगिक दृष्टिकोन त्यांनी जो मांडलेला होता त्यासाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. एक्सपेरिमेंटल अप्रोच टू एलिव्हेटिंग ग्लोबल पॉवर्टी ह्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. आता अभिजित बॅनर्जी हे भारतीय वंशाचे अमेरिकन अर्थतज्ञ असून इस्टर डफ्लो हे त्यांच्या पत्नी आहेत. आता मागे बघितलंच आहे आपण ते. आता अभिजित बॅनर्जी हे नोबेल पुरस्कार विजेते 10वे भारतीय ठरलेले आहेत. हा आकडा सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भारतीय वंशाच्या नागरिकांसह त्या 10मध्ये पूर्ण भारतीय आणि भारतीय वंशाचे नागरिक ह्या दोघांचा पण समावेश होतो. अमर्त्य सेन यांच्यानंतर अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते ते 2रे भारतीय ठरलेले आहेत. नोबेल पुरस्कार विजेते 4थे बंगाली ठरलेले आहेत. आता या ठिकाणी लक्षात ठेवण्याचं काय आहे तर अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाकोणाला मिळाला, अभिजित बॅनर्जी, इस्टर डफ्लो आणि मायकल क्रेमर यांना मिळालेला आहे. कशासाठी मिळाला तर जागतिक दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रायोगिक दृष्टिकोन ह्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर अभिजित बॅनर्जी हे 10वे भारतीय आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 2रे भारतीय आहेत कुठले, अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते कोणानंतर, अमर्त्य सेन यांच्यानंतर. अमर्त्य सेन यांना 1998ला अर्थशास्त्रातील पुरस्कार मिळाला, नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातील पुरस्कार नोबेल पुरस्कार मिळाला, ते 2रे भारतीय ठरलेत आणि 4थे बंगाली व्यक्ती ते ठरलेले आहेत. आता नोबेल पुरस्कार हा एकूण 6 श्रेणींमध्ये 6 विषयामध्ये दिला जातो. तर सुरुवातीला जेव्हा स्थापना झाली होती 1901ला त्यावेळेस 5च नोबेल पुरस्काराची स्थापना झाली होती. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची स्थापना जी आहे ती 1969ला झाली.
ह्या पुरस्काराचा संस्थापक कोण आहे तर स्वेरिंग्स रिस बँक्स ही स्वीडनची मध्यवर्ती बँक आहे, त्या बँकेने या पुरस्काराची स्थापना केली आहे। पुरस्कार देणारी संस्था आहे रॉयल स्वीडिश अकॅडमी। 2019 पर्यंत 84 जणांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। आतापर्यंत 51 वेळा हा पुरस्कार देण्यात आला। सर्वात तरुण विजेते कोण आहेत तर इस्टर डफ्लो, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। यावर्षी त्यांनी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेत्या सर्वात तरुण व्यक्तींमध्ये स्थान मिळवलेलं आहे। महिला विजेत्या जर बघितल्या तर केवळ 2 महिलांना आतापर्यंत पुरस्कार मिळालेला आहे। एलिनर ऑस्ट्रोम यांना 2019 मध्ये तर इस्टर डफ्लो यांना 2019 मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे। आता या ठिकाणी खूप महत्त्वाचे पॉईंट जर बघायचे असेल जे तुम्हाला लक्षात असणं खूपच गरजेचं आहे, असलेच पाहिजे, तर 1969 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची स्थापना झाली। हा मुद्दा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे। याची स्थापना स्वेरिंग्स रिस बँक म्हणजे स्वीडनची मध्यवर्ती बँक यांनी स्थापन केली, हे खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर सर्वात तरुण विजेते इस्टर डफ्लो हे ठरलेले आहेत। अर्थशास्त्र या विषयातील नोबेल पुरस्काराचे सर्वात तरुण विजेते कोण असा जर प्रश्न आला तर इस्टर डफ्लो हे त्याचं उत्तर असणार आहे। महिला विजेत्यांमध्ये 2च आहेत, एलिन ऑस्ट्रोम आणि इस्टर डफ्लो। इस्टर डफ्लो या अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेत्या दुसऱ्या महिला ठरलेल्या आहेत। त्यामुळे हा एवढी माहिती तर तुम्हाला तोंडपाठ असणं खूपच गरजेचं आहे। त्यानंतर अभिजित बॅनर्जी यांच्याबद्दल जर माहिती करून घ्यायची असेल तर 21 फेब्रुवारी 1961 मध्ये मुंबई येथे त्यांचा जन्म झाला। त्यांचा आपण अल्प परिचय बघूयात अभिजित बॅनर्जीचा। 21 फेब्रुवारी 1961 मध्ये मुंबईला जन्म झाला। त्यांचं शिक्षण BSc अर्थशास्त्र झालं कुठं कोलकाता येथे 1981 ला। नंतर MA झालं JNU जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली येथे 1983 ला। त्यांनी PhD जी केली ते हार्वर्ड विद्यापीठ या ठिकाणी PhD केलेली आहे 1988 ला। तर त्यानंतर प्राध्यापक म्हणून कुठे कुठे त्यांनी कार्य केलेलं आहे तर हार्वर्ड विद्यापीठामध्ये 1 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे। प्रिन्स्टन विद्यापीठामध्ये एकूण 4 वर्ष त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे। सध्या ते 1993 पासून MIT मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। सध्या कार्यरत कुठे आहेत अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच MIT फोर्ड फाउंडेशन इंटरनॅशनलचे प्राध्यापक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत। त्यांचा गाबा विषय म्हणजे कोर सब्जेक्ट कुठला आहे तर विकासवादी अर्थव्यवस्था हा त्यांचा कोर सब्जेक्ट आहे। 2004 मध्ये अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सची फेलोशिप त्यांना मिळालेली आहे। 2009 मध्ये इन्फोसिस पुरस्कार मिळाला। 2012 मध्ये पुअर इकॉनॉमिक्स या पुस्तकासाठी जेरल्ड लोब अवॉर्ड त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। त्याचे सहलेखक इस्टर डफ्लो त्यांच्या पत्नी या सहलेखक होत्या। आता अभिजित बॅनर्जी यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती म्हणजे 21 फेब्रुवारी 1961 ला जन्म झाला। जन्म कुठं झाला तर मुंबईमध्ये झाला। त्यांचं शिक्षण BSc अर्थशास्त्र कोलकात्याला झालेलं आहे। MA त्यांचं JNU दिल्ली येथे झालं आहे आणि PhD ही हार्वर्ड विद्यापीठ या ठिकाणी झालेला आहे। त्यांनी प्राध्यापक म्हणून 3 ठिकाणी काम केलेलं आहे, हार्वर्ड विद्यापीठामध्ये, प्रिन्स्टन विद्यापीठामध्ये आणि सध्या MIT येथे कार्यरत आहेत। त्यांचा कोर सब्जेक्ट कुठला आहे तर विकासवादी अर्थव्यवस्था हा त्यांचा कोर सब्जेक्ट आहे। त्यांना कुठले कुठले सन्मान मिळाले हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। आता त्यांची पुस्तके आपण या ठिकाणी बघूयात। पुस्तकांमध्ये व्होलॅटिलिटी अँड ग्रोथ, अंडरस्टँडिंग पॉवर्टी, मेकिंग इट वर्क, केम्ब्रिज MIT प्रेस त्यांनी ते प्रकाशित केलेलं आहे। नंतर पुअर इकॉनॉमिक्स नावाचं एक पुस्तक आहे। हँडबुक ऑफ फील्ड एक्सपेरिमेंट्स हे 2 वॉल्यूममध्ये आलेलं पुस्तक आहे। त्याच्यानंतर अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ पॉवर्टी मेजरमेंट म्हणजे त्यांची ही पुस्तके लक्षात ठेवणं पण तेवढंच गरजेचं आहे। त्याच्यानंतर 2013 मध्ये संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी 2005 नंतरची विकास उद्दिष्टांसंदर्भात काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीमध्ये त्यांची नेमणूक केली होती। म्हणजे 2015 नंतर जी विकास उद्दिष्ट ठरवायची होती आपण ज्याला आता SDGs म्हणतो। त्याच्यानंतर अभिजित बॅनर्जी यांनी MIT मध्ये प्राध्यापिका असणाऱ्या अरुंधती बॅनर्जी यांच्याबरोबर लग्न केले। म्हणजे सुरुवातीला MIT मध्ये प्राध्यापक असणाऱ्या अरुंधती बॅनर्जी यांच्यासोबत लग्न केलं होतं। नंतर त्यांचा घटस्फोट झाला आणि इस्टर डफ्लो ह्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत। ठीक आहे। त्यानंतर आपण शांततेचा नोबेल पुरस्कार बघूयात। शांततेचा नोबेल पुरस्कार 2019चा अबिय अहमद अली या इथिओपियाच्या पंतप्रधानांना भेटलेला आहे। त्याच्यामुळे हा पुरस्कार देऊन तेवढाच महत्त्वाचा आहे।
अबिय अहमद अली हे नाव लक्षात ठेवा, इथिओपियाचे पंतप्रधान आहेत ते. आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता आणि सहकार्य प्रस्थापित व्हावे म्हणून केलेले प्रयत्न आणि शेजारील इरिट्रिया या देशासोबत मागील 20 वर्षापासून प्रलंबित असलेला सीमावाद त्यांनी निकाली काढलेला आहे. त्यासाठी निर्णायक पुढाकार घेतल्याप्रकरणी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. 15 ऑगस्ट 1976 बेशाशा इथिओपिया इथे त्यांचा जन्म झाला. आफ्रिकेतील सर्वात तरुण सरकार प्रमुख म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि शांततेचे नोबेल पुरस्कार मिळालेले ते पहिले इथिओपियन नागरिक ठरले आहेत. आता शांततेच्या पुरस्कारामध्ये, नोबेल पुरस्कारामध्ये कुणाला मिळाला? अबिय अहमद अली यांना हा पुरस्कार मिळाला. इथिओपियाचे पंतप्रधान आहेत. त्यानंतर त्यांचा जन्म बेशाशा, इथिओपियामधील बेशाशा या ठिकाणी 15 ऑगस्ट 1976 झालेला आहे. आफ्रिकेतील सर्वात तरुण सरकार प्रमुख म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले इथिओपियन नागरिक ठरलेले आहेत. त्यामुळे हे 2-3 मुद्दे लक्षात ठेवणं या ठिकाणी तेवढंच गरजेचं आहे. आता शांततेच्या नोबेल पुरस्काराबद्दल जर आपण माहिती बघितली तर 1901 ते 2019 दरम्यान 100 वेळा आणि 134 विजेत्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. त्यामध्ये 107 वैयक्तिक तर 27 संस्थांना हा पुरस्कार देण्यात आला. आतापर्यंत 19 वेळा पुरस्कार देण्यात आला नाही. सर्वात तरुण विजेते जर बघितलं तर मलाला युसुफझई 17व्या वर्षी त्यांना हा पुरस्कार मिळाला. आणि सर्वात वयोवृद्ध जर बघितलं, कुठलं? शांततेचे नोबेल पुरस्कार मिळवणारे सर्वात वयोवृद्ध विजेते जर बघितलं तर जोसेफ रॉटब्लॅट यांना वयाच्या 87व्या वर्षी हा पुरस्कार मिळालेला आहे. एकूण 17 महिलांना पुरस्कार मिळाला. पहिली महिला विजेती होती बर्था वॉन सुटनर, 1905 मध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला. शेवटची महिला विजेती होती नादिया मुराद, 2018चा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आता शांततेच्या नोबेल पुरस्कारांचा जर विचार केला तर लक्षात ठेवण्यासाठी सारखी गोष्ट म्हणजे 17 महिलांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि पहिली महिला विजेती आहे बर्था वॉन सुटनर, यांना हा पुरस्कार मिळाला. सर्वात तरुण विजेती मलाला युसुफझई आहे. त्याच्यानंतर शेवटची महिला नादिया मुराद, 2018ला त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर सर्वाधिक वेळा जर पुरस्कार कोणाला मिळाला शांततेचा तर आंतरराष्ट्रीय रेड समितीला एकूण 3 वेळा पुरस्कार 1917, 1944 आणि 1963 एकूण 3 वेळा भेटलेला आहे. संयुक्त राष्ट्राचे निर्वासित उच्चायुक्त जे UNHCR असं जे बघितलंय आपण, त्यांना 1954 आणि 1981 असं 2 वेळा पुरस्कार मिळालेला आहे. अलीकडील काही विजेते जर बघितले, 2018चा पुरस्कार डेनिस मुक्वेगे आणि नादिया मुराद यांना पुरस्कार भेटला होता आणि 2017चा जर पुरस्कार भेटला तो आयकॅन या संस्थेला भेटला होता. अण्वस्त्र नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मोहीम यासाठी हा पुरस्कार भेटला. एकूण $9 लाख म्हणजे 9 दशलक्ष स्वीडिश क्रोनर हे या पुरस्काराचं स्वरूप आहे. नोबेल शांतता पुरस्कार नाकारणारी एकमेव व्यक्ती म्हणजे ले डुक थो, व्हिएतनामची राजकारणी आहे. नोबेल शांतता पुरस्कार विजेता पुरस्काराच्या वेळी अटकेत असलेली व्यक्ती म्हणजे नोबेल शांतता पुरस्कार विजेते पुरस्काराच्या वेळी अटकेत असलेले व्यक्ती जर बघितले तर कार्ल वॉन ओसिएत्स्की म्हणजे जर्मन शांततावादी आणि पत्रकार होते. अँग सॅन सू की ह्या म्यानमारच्या राजकारणी होत्या. लियू झियाबो चीनी मानवाधिकार कार्यकर्ते होते. त्यांना जेव्हा पुरस्कार जाहीर झाला त्यावेळेस ते अटकेमध्ये होते. शांतता पुरस्कार पदकाची रचना कोणी केली तर नॉर्वेजियन मूर्तिकार गुस्ताव व्हिजलँड यांनी या शांततेच्या पुरस्काराच्या पदकाची रचना केलेली आहे. त्यानंतर आपण बघूयात रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार. रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार 3 जणांना यावेळेस मिळालेला आहे. जॉन बी गुड इनफ, एम स्टॅनली व्हिटिंगहॅम आणि अकिरा योशिनो या तिघांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर आता एक महत्त्वाचे फॅक्ट या ठिकाणी बघितलेले आहे जॉन बी गुड इनफ यांच्याबद्दल. ते आत्तापर्यंतचे सर्वात वयोवृद्ध नोबेल पुरस्कार विजेते ठरलेले आहेत. 97 वर्ष वय आहे त्यांचं, म्हणजे जेव्हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा 97 वर्ष वयाचे होते ते आणि सर्वात वयोवृद्ध नोबेल पुरस्कार विजेते ठरलेले आहेत ते. आता कारण जर बघितलं यांना पुरस्कार का मिळाला तर लिथियम आयन बॅटरीच्या विकासासाठी हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. फॉर द डेव्हलपमेंट ऑफ लिथियम आयन बॅटरीज. ठीक आहे. तर गुड इनफ यांचा जन्म जर्मनीमध्ये 1922ला झाला होता. सध्या ते अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठामध्ये कार्यरत आहेत. नंतर स्टॅनले
विटिंगहॅमचा यांचा जन्म 1941 मध्ये UK झाला होता. सध्या ते सुद्धा अमेरिकेच्या बिंगमटन विद्यापीठामध्ये शिकवतात. नंतर अकिरा योशिनोचा जन्म 1948 मध्ये जपानमध्ये झाला होता आणि जपानमधील मोजो विद्यापीठामध्ये ते सध्या प्राध्यापक आहेत. आता लिथियम आयन बॅटरी कुठं वापरली जाते, तर स्मार्टफोन असेल, लॅपटॉप असेल, इलेक्ट्रिक वाहने असतील त्याच्यामध्ये ही लिथियम आयन बॅटरी वापरली जाते. तर ह्या लिथियम आयन बॅटरीच्या विकासासाठी या तिघांना रसायनशास्त्राचा पुरस्कार मिळालेला आहे. यात लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे विजेते कोण आहेत हे लक्षात ठेवा. जॉन बी गुडइनफ, एम स्टॅनली विटिंगहम, अकिरा योशिनो यांना हा पुरस्कार भेटला. आणि का भेटला, तर लिथियम आयन बॅटरीच्या विकासासाठी हा पुरस्कार भेटला. यापेक्षा डिटेलमध्ये जाण्याची यामध्ये काही गरज वाटत नाही. त्यानंतर आपण रसायनशास्त्रातील पुरस्काराबद्दल माहिती घेऊयात. आतापर्यंत 111 नोबेल पुरस्कार देण्यात आले. 8 वेळा हा पुरस्कार देण्यात आला नाही. आतापर्यंत 183 जणांना हा पुरस्कार दिला. रसायनशास्त्रातील सर्वात तरुण विजेते जर बघितलं तर फ्रेडरिक जुलिट यांना वयाच्या 35व्या वर्षी पुरस्कार मिळालेला आहे. आणि सर्वात वयोवृद्ध जर व्यक्ती बघितली तर जॉन बी गुडइनफ यांना 97व्या वर्षी 2019चा पुरस्कार भेटलेला आहे. एकूण 5 महिलांना रसायनशास्त्रातील पुरस्कार भेटलेला आहे. पहिली महिला आहे मेरी क्युरी आणि शेवटच्या महिला म्हणजे फ्रान्सिस एच अर्नोल्ड यांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. रसायनशास्त्रासाठीच्या नोबेल पदकाची रचना स्वीडिश शिल्पकार एरिक लिंडबर्ग यांनी केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार बघूया, किंवा त्यालाच आपण फिजिओलॉजी किंवा मेडिसिनमधील नोबेल पुरस्कार म्हणतो. यावेळेस सुद्धा 3 जणांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. विल्यम केलिन अमेरिकेचे, नंतर ग्रेट सेमेन्झा अमेरिका आणि पीटर रॅटक्लिफ ब्रिटन, ह्या तिघांना यावर्षीचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. त्यांना कोणत्या कारणासाठी पुरस्कार देण्यात आला हे जर बघितलं तर प्राणवायूच्या उपलब्धतेचा अंदाज आणि तो ग्रहण करण्याची पेशींची क्षमता यावर केलेल्या संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हाऊ सेल्स सेन्स अँड ॲडॅप्ट टू ऑक्सिजन अवेलेबिलिटी हा त्यांचं संशोधन विषय होता. त्याच्यावरती वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार या तिघांना देण्यात आलेला आहे. आता प्राणवायूची शरीरातील मात्रा ही कशा प्रकारे पेशी, चयापचय क्रिया आणि शारीरिक हालचालीवर परिणाम करते हे आपल्याला समजून घेता यावे यासाठी संशोधनाचा या उपयोग होणार आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवा की वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते कुठले आहेत, तर विल्यम केलिन हे अमेरिकन आहेत, नंतर ग्रेग सेमेन्झा हे सुद्धा अमेरिकन आहेत आणि पीटर रॅटक्लिफ हे ब्रिटनचे व्यक्ती आहेत, शास्त्रज्ञ आहेत. त्यांना वैद्यकशास्त्रातील पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आपण वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराबद्दल जर माहिती घेतली तर आतापर्यंत 110 वेळा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 9 वेळा हा पुरस्कार दिला गेला नाही. 219 जणांना आतापर्यंत हा पुरस्कार देण्यात आला. सर्वात तरुण विजेते बघितलं तर फ्रेडरिक जी बँटिंग यांना वयाच्या 32व्या वर्षी वैद्यकशास्त्रातील पुरस्कार 1923 मध्ये मिळाला होता. आता सर्वात वयोवृद्ध विजेते जर बघितले तर पीटॉन रॉस यांना वयाच्या 87व्या वर्षी 1966 मध्ये वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. एकूण 12 महिलांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आतापर्यंत. पहिल्या महिला विजेते जर बघितलं तर गर्टी कोरी यांना 1947 मध्ये वैद्यकशास्त्रातील पुरस्कार मिळाला आणि शेवटच्या महिला बघितल्या तर तू यू यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तू यू यांना हा 2015 मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. आता बघूयात आपण पुढे भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार. एकूण 3 जणांना हा पुरस्कार मिळाला आहे. जेम्स पीबल्स कॅनेडियन अमेरिकन आहेत, मिशेल मेयर आणि डिडियर क्वेलोज असे एकूण 3 हा पुरस्कार भेटलेला आहे. जेम्स पीबल्स यांना भौतिक विश्वविज्ञानातील सैद्धांतिक अन्वेषणासाठी भेटला. आता हे लक्षात ठेवा, जेम्स पीबल्स यांना कशासाठी भेटलेलं आहे, भौतिक विश्वविज्ञानातील सैद्धांतिक अन्वेषणासाठी, म्हणजे थेरॉटिकल डिस्कवरीज इन फिजिकल कॉस्मॉलॉजी ह्यासाठी जेम्स पीबल्सना हा पुरस्कार भेटलेला आहे. आणि जे अर्धे पारितोषिक आहे सौर प्रकारातील ताऱ्याभोवत फिरणाऱ्या एक्झोप्लॅनेटचा शोध लावणाऱ्या म्हणजे डिस्कवरी ऑफ एक्झोप्लॅनेट मिशेल मेयर आणि डिडियर क्वेलोज यांना संयुक्तरित्या हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणजे 2 वेगवेगळ्या संशोधनासाठी हा पुरस्कार यावर्षी देण्यात आलेला आहे. तर यावरून हे लक्षात ठेवा. आता भौतिक विश्वविज्ञानातील सैद्धांतिक अन्वेषणासाठी जेम्स पीबल्स यांना हा पुरस्कार देण्यात आला. तर सौर
प्रकारातील ताऱ्याभोवती फिरणाऱ्या एक्झोप्लॅनेटचा शोध म्हणजे डिस्कव्हरी ऑफ एक्झोप्लॅनेटसाठी मिशेल मेयर आणि डिडियर क्विलेज यांना हा पुरस्कार यावर्षी देण्यात आलेला आहे. तर भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराबद्दल जर माहिती घेतली तर एकूण 113 वेळा आत्तापर्यंत हा पुरस्कार देण्यात आला. 6 वेळा हा पुरस्कार दिला गेला नाही. जे काही तत्कालीन कारण असेल त्यामुळे हा पुरस्कार दिला गेला नाही. आतापर्यंत 212 जणांना हा पुरस्कार देण्यात आला. सर्वात तरुण विजेते जर बघितलं भौतिकशास्त्रातील लॉरेन्स ब्रॅग यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि सर्वात वयोवृद्ध जर विजेते बघितलं तर ऑर्थर ऑस्किन हे 2018चा यांना वयाच्या 96व्या वर्षी पुरस्कार मिळालेला आहे. एकूण 3 महिलांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. मेरी क्युरी, मारिया गोपट मेयर आणि डोना स्ट्रिकलँड असा एकूण त्या 3 महिला आहेत ज्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा दुसरा पुरस्कार आहे साहित्याचा नोबेल पुरस्कार. याच्यावरती हमखास प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. तर यावर्षी 2 पुरस्कार एकाच वेळी घोषित करण्यात आले, 2019चा आणि 2018चा. आता 2019चे विजेते पीटर हँडके हे ऑस्ट्रियन लेखक आहेत. त्यांना 2019चा पुरस्कार भेटलेला आहे. 2018चा जर विचार केला तर ओल्गा टोकारचुक यांना, ह्या पोलंडच्या लेखिका आहेत, त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे 2018चा. मागील वर्षी स्वीडिश अकॅडमीमधील ज्युरीवर जी लैंगिक छळवणुकीचा आरोप झाला होता त्यामुळे मागील वर्षी हा पुरस्कार देण्यात आलेला नव्हता. ऑस्ट्रियन लेखक पीटर हँडके यांनी त्यांच्या विविध साहित्य कृतीमधून मानवी अनुभवांना उत्कटता अशा भाषा शैलीमध्ये मांडले. वाचकांच्या थेट काळजाला भिडणारी त्यांची भाषा सर्व प्रकारच्या सीमा ओलांडते असे पुरस्कार समितीने म्हटलेलं आहे. आपल्या साहित्यामधून कल्पनांची अभिव्यक्ती मांडताना त्यांनी ओल्गा टोकारचुक यांना अभ्यासू बाणा जपला आहे. त्यांच्या साहित्यातील जीवनानुभवाच्या सर्व प्रकारच्या मर्यादांपलीकडे जाणारा असल्याचे समितीनं म्हटलेलं आहे. आता साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या ओल्गा टोकारचुक या 15व्या महिला ठरलेल्या आहेत. टोकारचुक या पोलंडच्या एकूणात 19व्या तर 4थ्या महिला नोबेल विजेत्या ठरलेल्या आहेत. आता साहित्य नोबेल पुरस्कारासाठी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवण्याचे म्हणजे काय, तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे या पुरस्काराबद्दल, तर 2019चे विजेते कोण आहेत आणि 2018चे कोण आहेत. 2019चा जर विचार केला तर पीटर हँडके हे ऑस्ट्रियन लेखक आहेत, त्यांना भेटलेला आहे. 2018चा विचार केला तर ओल्गा टोकारचुक या पोलंडच्या लेखिका आहेत, पोलिश लेखिका आहेत, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर अजून एक लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या ओल्गा टोकारचुक ह्या 15व्या महिला ठरलेल्या आहेत. आणि पोलंडचा जर विचार केला तर टोकारचुक या एकूणात 19व्या तर 4थ्या महिला ठरलेल्या आहेत. ह्या 2-4 गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर आपण बघूयात साहित्यातील नोबेल पुरस्काराबद्दल काही माहिती या ठिकाणी घेऊयात. एकूण आतापर्यंत 112 वेळा हा पुरस्कार देण्यात आला. 7 वेळा पुरस्कार दिला गेला नाही. 116 व्यक्तींना आतापर्यंत हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आतापर्यंत फक्त 4 वेळा हा पुरस्कार विभागून देण्यात आलेला आहे. आणि साहित्यातील सर्वात तरुण विजेते जर बघितलं तर रुडयार्ड किपलिंग यांना वयाच्या 41व्या वर्षी 1907चा पुरस्कार भेटलेला आहे. सर्वात वयोवृद्ध विजेते जर बघितले तर डेरिस लेसिंग यांना वयाच्या 88व्या वर्षी 2007मध्ये पुरस्कार मिळालेला आहे. एकूण 15 महिलांना हा पुरस्कार आतापर्यंत दिलेला आहे. 15व्या महिला कोण ठरल्या, ओल्गा टोकारचुक ह्या 15व्या महिला ठरलेल्या आहेत. पहिल्या महिला जर विचार केला तर सेल्मा लेगरलिफ ह्या 1909मध्ये त्यांना पुरस्कार दिला साहित्याचा. शेवटच्या महिला म्हणजे आत्ता भेटलेल्या ओल्गा टोकारचुक आहेत. बोरिस पेस्टनर्क आणि जीन पॉल सार्त्र यांनी हा पुरस्कार नाकारला आहे. ठीक आहे, तर यामध्ये लक्षात ठेवा की आतापर्यंत 15 वेळा भेटलेला आहे. 15व्या महिला ओल्गा टोकारचुक या ठरलेल्या आहेत. ठीक आहे, तर आतापर्यंत ही आपण नोबेल पुरस्काराची माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट पुरस्कार असणार आहे मॅन बुकर पुरस्कार. दुसरा पुरस्कार आहे महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरती. मॅन बुकरवरती सुद्धा सातत्याने आयोग प्रश्न विचारतो, त्याच्यामुळं तेवढाच महत्त्वाचा हा पुरस्कार आहे. तर 2019चा मॅन बुकर पुरस्काराबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेऊयात. तर मार्गारेट ॲटवूड आणि बर्नार्डिन इव्हारिस्टो असं यांना संयुक्तपणे 2019चा मॅन बुकर पुरस्कार देण्यात आला आहे. 79 वर्षीय कॅनेडियन लेखिका मार्गारेट ॲटवूड यांना द टेस्टामेंटसाठी तर बर्नार्डिन इव्हारिस्टो यांना गर्ल, वुमन अँड अदर या पुस्तकासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.
इव्हारिस्टो हा पुरस्कार जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला आणि पहिली कृष्णवर्णीय ब्रिटिश महिला ठरली आहे. यासोबतच ॲटवूड हा पुरस्कार जिंकणाऱ्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरल्या आहेत. यापूर्वी 2000 मध्ये त्यांना द ब्लाइंड असेसिन या कादंबरीसाठी सुद्धा पुरस्कार मिळाला होता. दोनदा पुरस्कार जिंकणाऱ्या ॲटवूड ह्या चौथ्या साहित्यिक ठरलेल्या आहेत. आता या ठिकाणी आपण मॅन बुकर पुरस्कार बघत आहोत. या पुरस्कारामध्ये काही महत्त्वाच्या घटना यावर्षी म्हणजे काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 2019चा पुरस्कार संयुक्तपणे दोघांना दिला, मार्गारेट ॲटवूड आणि बर्नार्डिन इव्हारिस्टो यांना. तर मार्गारेट ॲटवूड यांना द टेस्टामेंट या कादंबरीसाठी, तर बर्नार्डिन इव्हारिस्टो यांना गर्ल, वुमन आणि आदर ह्यासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि इव्हारिस्टो हा पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा सुद्धा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. नंतर ॲटवूड हा पुरस्कार जिंकणाऱ्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरलेल्या आहेत. म्हणजे मार्गारेट ॲटवूड ह्या किती वर्ष वय आहे त्यांचं, 79 वर्ष वय आहे. तर त्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरलेल्या आहेत मॅन बुकर पुरस्कार विजेत्या. त्यानंतर यापूर्वी सुद्धा त्यांना 2000 मध्ये द ब्लाइंड असेसिन या कादंबरीसाठी पुरस्कार मिळाला होता. मग दोनदा बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या त्या एकूण चौथ्या साहित्यिक ठरलेल्या आहेत. हे काही महत्त्वाचे मुद्दे मॅन बुकर बद्दल आहेत, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुरस्काराच्या ज्युरीचे प्रमुख कोण होते, तर पीटर फ्लॉरेन्स हे या पुरस्काराच्या ज्युरीचे प्रमुख होते. सहसा हा पुरस्कार संयुक्तपणे दिला जात नाही, पण यावेळी हा नियम बाजूला करण्यात आला. म्हणजे संयुक्तपणे सहसा हा पुरस्कार मॅन बुकर पुरस्कार दिला जात नाही, यावर्षी तो नियम मात्र बाजूला करण्यात आला. 1974 मध्ये नॅडिन गोर्डिमर आणि स्टॅनली मिडल्टन यांना, तर 1992 मध्ये मायकेल ओटांचे आणि बॅरी अन्सवर्थ यांना संयुक्तपणे पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर मात्र संयुक्तपणे पुरस्कार न देण्याचा नियम करण्यात आला, मात्र तो पण यावर्षी नियम बाजूला करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण मॅन बुकर पुरस्काराबद्दल माहिती घेऊयात. हा साहित्य विश्वातील प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. पूर्वी याचं नाव होतं बुकर मॅक्लोनेल पुरस्कार असं नाव होतं. इंग्रजीत लिहिलेल्या आणि UK किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या सर्वोत्कृष्ट कादंबरीला दरवर्षी मॅन बुकर पुरस्काराने सन्मानित केलं जातं. ही लाईन सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. इंग्रजीत लिहिलेलं पाहिजे पुस्तक, UK आणि आयर्लंडमध्ये प्रकाशित झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे काही सर्वोत्कृष्ट कादंबरी असेल त्याला दरवर्षी बुकर पुरस्कार दिला जातो. क्रँकस्टार्ट ही संस्था पुरस्कार देते. यापूर्वी मॅन ग्रुप, लंडन स्थित मॅन ग्रुप ही संस्था ही पुरस्कार द्यायची. यावर्षी नव्याने हा बदल करण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे तेवढंच महत्त्व या मुद्द्याला सुद्धा आहे. एकूण 50,000 पाऊंड ह्या पुरस्काराची सुरुवात आहे आणि 1969ला हा पुरस्कार सुरू झाला. मॅन बुकर पुरस्कार कधी सुरू झाला? 1969ला. आता एक महत्त्वाची घटना म्हणजे काय, तर 1 जून 2019 पासून मायकल मेरिज केबेई आणि त्यांची पत्नी हॅरिएट हेमॅन यांची धर्मार्थ संस्था आहे क्रँकस्टार्ट ही बुकर पुरस्काराची आणि आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिकाची नवीन समर्थक असणार आहे. त्यामुळे हा मुद्दा तेवढा महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी आपण मॅन बुकर पुरस्काराबद्दल जर माहिती घ्यायची असेल तर त्याचं स्वरूप लक्षात घ्या. 50,000 पाऊंड आहे. 1969 मध्ये मॅन बुकर पुरस्काराची स्थापना झाली. क्रँकस्टार्ट ही नवीन स्पॉन्सरशिप म्हणजे संस्था आहे, नवीन संस्था आहे जीद्वारे मॅन बुकर पुरस्कार यापुढे दिला जाणार आहे. यापूर्वी मॅन ग्रुप लंडनद्वारे हा पुरस्कार दिला जात होता. त्यामुळे ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर पुढे बघूयात आपण मॅन बुकर पुरस्कार विजेते भारतीय कोण आहेत, यापूर्वी कोणत्या भारतीयांना हा पुरस्कार मिळाला. एकूण 5 जण आहेत. VS नायपॉल यांना इन अ फ्री स्टेट या पुस्तकासाठी 1971 मध्ये मॅन बुकर पुरस्कार भेटलेला आहे. नंतर सलमान रश्दी यांना मिडनाईट चिल्ड्रन या पुस्तकासाठी 1981 मध्ये पुरस्कार मिळाला. किरण देसाई यांना द इनहेरिटन्स ऑफ लॉस या पुस्तकासाठी 2006 मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. नंतर अरविंद अडिगा यांना द व्हाईट टायगर यासाठी 2008 मध्ये हा पुरस्कार भेटलेला आहे. म्हणजे मॅन बुकर पुरस्कार भारतीयांमध्ये हे जे काही 5 नाव आहेत ते 5 आणि त्यांना कुठल्या साहित्यामध्ये म्हणजे कुठल्या कादंबरीसाठी किंवा पुस्तकासाठी हा पुरस्कार भेटला आणि कुठल्या वर्षामध्ये भेटला हे पण तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा याच्यावरती जोड्या लावा असा प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा पुरस्कार या ठिकाणी बघणार आहोत, मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार. ठीक आहे. तर
हा पुरस्कार जोखा अलहर्ती यांना भेटलेला आहे. त्या ओमानच्या जोखा अलहर्ती यांना हा पुरस्कार यावर्षी भेटलेला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या अरबी लेखिका ठरलेल्या आहेत. त्यांच्या सेलेस्टियल बॉडीज या कादंबरीला हा पुरस्कार मिळालेला आहे. ओमानमध्ये वादानंतर झालेली स्थित्यंतरे या पुस्तकात त्यांनी चितारलेली आहेत. तर मर्लिन अमेरिका यांनी त्यांच्या पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद केला आहे, त्याच्यामुळे त्यांना पण या पुरस्कार सहजपणे देण्यात येणार आहे. सध्या जोखा या मस्कत येथील सुलतान काबूस विद्यापीठात प्राध्यापिका आहेत. जोखा यांनी अभिजात अरबी कवितांचा अभ्यास एडिनबर्ग विद्यापीठात केलेला आहे. आता मॅन बुकर इंटरनॅशनल हा पुरस्कार जर बघितला तर ह्याच्यामध्ये पुरस्कार कोणाला मिळाला? जोखा अलहर्ती ह्या ओमानच्या लेखिका आहेत, त्यांना हा पुरस्कार मिळाला आणि या पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या अरबी लेखिका ठरलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते पण महत्त्वाची लाईन आहे. नंतर कोणत्या पुस्तकासाठी भेटला? तर सेलेस्टियल बॉडीज ह्या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे, त्यामुळं ती पण लाईन तेवढीच महत्त्वाची आहे. त्यांच्या जे काही पुस्तक आहे सेलेस्टियल बॉडीज त्याचा इंग्रजीत अनुवाद कोणी केला? तर मार्लिन यांनी, अमेरिकन व्यक्ती आहेत त्या मार्लिन यांनी त्या पुस्तकाचा इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला आहे. आता मॅन बुकर इंटरनॅशनल या पुरस्काराबद्दल माहिती घ्यायची असेल तर कोणत्याही भाषेत सर्वोत्तम पुस्तक व त्याच्या इंग्रजी अनुवादित पुस्तकाला हा सन्मान दिला जातो. ही लाईन महत्त्वाची आहे. कोणत्याही भाषेतील सर्वोत्तम पुस्तक म्हणजे कोणतीही भाषा असेल तरी चालेल, त्याच्यातलं सर्वोत्तम पुस्तक व त्याचा इंग्रजी अनुवाद ह्यासाठी जो काही पुस्तक आहे त्याला हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचं स्वरूप आहे 50,000 पाऊंड किंवा $67,000 असं त्या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुरस्काराची जी काही रक्कम असेल लेखक आणि अनुवादक यांना विभागून दिली जाते. 2004 मध्ये या पुरस्काराची स्थापना झाली, पण पहिल्यांदा हे पुरस्कार 2005 मध्ये देण्यात आले. आता मॅन बुकर आणि मॅन बुकर इंटरनॅशनल याच्यामध्ये फरक लक्षात घ्या. मॅन बुकरची स्थापना 1969 मध्ये झालेली आहे, तर मॅन बुकर इंटरनॅशनलची स्थापना 2004 मध्ये झालेली आहे. 2004 मध्ये जरी स्थापना झाली असली तरी पहिल्यांदा 2005 मध्ये त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे. आता 2018चे म्हणजे याच्या पूर्वीचं जर बघितलं तर ओल्गा टोकार्जुक यांना फ्लाइट्स या कादंबरीसाठी हा पुरस्कार भेटला होता. आता ओल्गा टोकार्जुक आपण मागे कुठे नोबेल पुरस्कारामध्ये बघितलेले साहित्याचा नोबेल पुरस्कार 2018चा साहित्याचा नोबेल पुरस्कार ओल्गा टोकार्जुक यांना मिळाला होता. त्याच वर्षी 2018चा मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार सुद्धा ओल्गा टोकार्जुक यांना मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. पूर्वी हा पुरस्कार फक्त राष्ट्रकुल देशांच्या आयरिश आणि दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकांनी लिहिलेल्या अनुवादित इंग्रजी पुस्तकांसाठी दिला जात होता. मात्र 2014 पासून कोणत्याही इंग्रजी कादंबरीसाठी हा पुरस्कार दिला जात आहे. ठीक आहे. पूर्वी दर 2 वर्षांनी दिला जाणारा हा पुरस्कार 2016 पासून प्रत्येक वर्षी दिला जातो. हे काही बदल आहेत ते पाहणं खूप गरजेचं आहे. आता मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कारामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, याचं स्वरूप 50,000 पाऊंड आहे किंवा डॉलरमध्ये सांगायचं झालं तर $67,000 असं त्याचं रक्कम आहे. आणि पुरस्काराची रक्कम लेखक आणि अनुवादक यांना विभागून दिली जाते, हे पण लक्षात ठेवा. स्थापना विचारली तर 2004 आहे, सुरुवात त्याची 2005 मध्ये झाली, हे एक लक्षात ठेवा. 2018चे विजेते ओल्गा टोकार्जुक यांना फ्लाइट्स या कादंबरीसाठी भेटलेली आहे, त्याच्यामुळे ते पण लाईन महत्त्वाची आहे. 2014 पासून कोणत्याही इंग्रजी कादंबरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. दर 2 वर्षांनी दिला जात होता. 2016 पासून मात्र प्रत्येक वर्षी हा पुरस्कार दिला जात आहे. ठीक आहे. त्यानंतर आपला चौथा महत्त्वाचा पुरस्कार आहे रामन मॅगसेसे पुरस्कार. आशियातील नोबेल पुरस्कार असं ह्या पुरस्काराची ओळख आहे, त्यामुळे तेवढंच ह्या पुरस्काराचं महत्त्व आहे. आणि विशेष म्हणजे यावर्षी रवीश कुमार यांना पुरस्कार भारतीय नागरिकाला भेटलेला आहे, त्याच्यामुळं अजून परीक्षेला यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. तर NDTVचे जे काही पत्रकार आहेत रवीश कुमार यांना 2019चा रामन मॅगसेसे पुरस्कार मिळालेला आहे. रवीश कुमार यांना पुरस्कार पत्रकारितेत वंचितांचा आवाज बुलंद करण्यासाठी दिला जात असल्याचं रामन मॅगसेसे समितीने म्हटले आहे. रवीश कुमार यांचा एक प्रसिद्ध कार्यक्रम आहे प्राईम टाईम, हा जीवनातील खरे मुद्दे आणि सामान्यांच्या अडचणींवर भाष्य करतो असे रामन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशनने म्हटलेलं आहे. तर रामन मॅगसेसे पुरस्कारामध्ये ही एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे महत्त्वाची आहे. यावर्षी एकूण 5 जणांची निवड करण्यात आली होती. रवीश कुमार त्यापैकी एक होते. तर 9 सप्टेंबर 2019 रोजी फिलिपाईन्सची राजधानी मनिला येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. हे पुरस्कार विजेते रवीश कुमार हे 6वे भारतीय पत्रकार ठरलेले आहेत.
आता 2019चे एकूण 5 विजेते कुठले आणि कुठल्या देशाचे आहेत हे पण बघणं आपल्याला महत्त्वाचं आहे. को स्वे विन हे म्यानमारचे व्यक्ती आहेत, त्यांना हा पुरस्कार मिळाला. नीला पैंजित अंगखाना ह्या थायलंडचे आहेत, त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. रवीश कुमार भारतीय आहेत, त्यांना हा पुरस्कार मिळाला. कॅयबॅब रायमुंडो पुजंटे यांना फिलिपाईन्सचे आहेत, त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. किम जोंग की दक्षिण कोरियाचे आहेत, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आपण रवीश कुमार यांच्याबद्दल थोडक्यात माहिती या ठिकाणी बघूयात. 5 डिसेंबर 1974 मोतीहारी बिहार या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचं पदवी देशबंधू महाविद्यालय दिल्ली विद्यापीठामध्ये झालेली आहे. पदव्युत्तर पदवी त्यांनी IIMSC हिंदी पत्रकारिता ह्यामध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेले आहे. NDTVचे ते व्यवस्थापकीय संस्थापक आहेत. 1996 ते NDTV याच्यामध्ये सहभागी झाले. 1996 NDTVमध्ये ते सहभागी झाले. त्यांचे काही प्रसिद्ध कार्यक्रम आहेत. प्राईम टाईम, हम लोग, रवीश की रिपोर्ट हे त्यांचे प्रसिद्ध कार्यक्रम आहेत. त्यांनी लिहिलेले काही प्रसिद्ध म्हणजे त्यांची पुस्तके आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्त्वाचे आहेत. इश्क में शहर होना, देखते रहिए, रवीश पंथी, बोलना ही है, द फ्री व्हॉइस ऑन डेमोक्रेसी, कल्चर अँड द नेशन हे त्यांची काही पुस्तकं आहेत, ते पण लक्षात ठेवा. रामनाथ गोयंका पत्रकारिता पुरस्कार त्यांना 2013 आणि 2017ला भेटलेला आहे. रीडिंग अवॉर्डसुद्धा 2016मध्ये त्यांना भेटलेला आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बघूयात की मॅग्सेसे पुरस्काराबद्दल माहिती घेऊयात. आशिया खंडातील सर्वोच्च पुरस्कार आहे म्हणून त्याला आशियाचा नोबेलसुद्धा म्हणून ओळखलं जातं. पुरस्कार देणारी संस्था कुठली आहे तर रामन मॅग्सेसे अवॉर्ड फाउंडेशन ही मनिला स्थित संस्था आहे. रामन मॅग्सेसे अवॉर्ड फाउंडेशन त्याद्वारे हा पुरस्कार दिला जातो. 1957 ह्या पुरस्काराची सुरुवात झाली. फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रामन मॅग्सेसे यांचे 1957 अपघाती निधन झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला होता. ह्या लाईनवरती राज्यसेवेला मागच्या वेळेस प्रश्न आलेला आहे, त्याच्यामुळं हा पुरस्कार किती महत्त्वाचा आहे हे तर त्यावरून लक्षात येतं. या पुरस्काराची सुरुवात न्यूयॉर्कमधील रॉकफेलर ब्रदर्स फंड आणि फिलिपाईन्स सरकारच्या संयुक्त मदतीने सुरुवात झालेली आहे. प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आता हा पुरस्काराविषयी काय महत्त्वाचं आहे तर हा आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. द रामन मॅग्सेसे अवॉर्ड फाउंडेशन मनिलाद्वारे हा पुरस्कार दिला जातो. 1957 हा पुरस्कार दिला आणि फिलिपाईन्सचे माजी अध्यक्ष रामन मॅग्सेसे यांच्या जे अपघाती निधन झालं होतं 1957 त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूयात हा पुरस्कार शासकीय सेवा, सार्वजनिक सेवा, सामूहिक नेतृत्व, पत्रकारिता तसंच साहित्य, शांतता आणि उदयोन्मुख नेतृत्व या 6 श्रेणींमध्ये पुरस्कार दिला जातो. मॅग्सेसे पुरस्कार हा पुरस्कार विजेते पहिले भारतीय कोण आहेत? विनोबा भावे. 1958 त्यांना हा पुरस्कार भेटला होता. विनोबा भावे हे पहिले मॅग्सेसे पुरस्कार विजेते भारतीय आहेत. आता इतर काही भारतीय विजेत्यांमध्ये मदर तेरेसा आहेत, 62ला त्यांना पुरस्कार भेटला. जयप्रकाश नारायण आहे, 1965ला त्यांना पुरस्कार भेटला. सत्यजित रे आहेत 1967ला. चंदीप्रसाद भट्ट यांना 1982ला. अरुण शौरी यांना 1982ला. किरण बेदी यांना 1994ला. अरविंद केजरीवाल यांना 2006ला आणि पी साईनाथ यांना 2007ला हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे रामन मॅग्सेसे पुरस्कार तेवढाच महत्त्वाचा आहे. असे एकूण 4 पुरस्कार आपण या ठिकाणी बघितलेले आहेत जे अतिशय महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. तर आता MPSC मंत्रा ह्याचं जे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, आम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेत असतो. तर टेलिग्रामवरती आमचं चॅनल आहे MPSC मंत्रा नावाचं, ते नक्की फॉलो करा. इंस्टाग्रामला सुद्धा एक पेज आहे MPSC मंत्रा @MPSC मंत्रा ह्या नावानेच, तिथे पण तुम्ही फॉलो करू शकता. नंतर फेसबुकला सुद्धा पेज आहे MPSC मंत्रा ह्या नावानेच, ते पण तुम्ही फॉलो करू शकता. किंवा आमचा व्हॉट्सअप अपडेटसुद्धा तुम्हाला हवे असतील तर हा नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता. रोजच्या रोज व्हॉट्सअपवरती तुम्हाला अपडेट्स मिळत असतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राष्ट्रीय पुरस्कार हा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.